कमल काकडीची भाजी बनवण्यासाठी पहिले आपण कमल काकडी सोलून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे। नंतर एका भांड्यात पाणी घेऊन ही कमल काकडी आपण शिजवायला ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटांनंतर ही कमल काकडी शिजलेली आहे। नंतर आपण 2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टमाटर, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि हे वेगवेगळं मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे। नंतर एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरा आणि हिंग टाकलेलं आहे। त्यामध्ये ही कांद्याची पेस्ट टाकलेली आहे। ही आपण 5 ते 7 मिनिट शिजू देऊया। त्यानंतर त्यामध्ये आपण टमाटरची पेस्ट टाकलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। हे आपण शिजू देऊया चांगलं तेल सुटेपर्यंत। तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी टाकलेलं आहे। नंतर यामध्ये तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण जी कमल काकडी शिजवलेली होती ती टाकलेली आहे। नंतर यामध्ये आपण पाणी टाकूया आणि थोडा वेळ शिजू देऊया। 5 ते 7 मिनिट शिजल्यानंतर आपली ही भाजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब